हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अनिता इजळकर, गायनेकोलॉजिस्ट वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन MGM मेडिकल कॉलेज वाशी, नवी मुंबई. आज आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये मोस्ट कॉमनली यूज होणाऱ्या टॅबलेटबद्दल, दॅट इज फॉलिक ॲसिड. तर फॉलिक ॲसिडबद्दल आपण काही पॉईंट्समध्ये जाणून घेऊया. नंबर 1, फॉलिक ॲसिड हे आहे काय? बेसिकली फॉलिक ॲसिड हे एक विटॅमिन B9 आहे, जे की वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारं विटॅमिन आहे. नंबर 2, प्रेग्नन्सीमध्ये फॉलिक ॲसिड हे कधी चालू केलं पाहिजे? जर तुमची प्रेग्नन्सी ही प्लॅन प्रेग्नन्सी असेल तर फॉलिक ॲसिड हे ॲटलिस्ट 3 महिने आधीपासून तरी चालू केलं पाहिजे. जर बॉडीमध्ये प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन ऑफ फॉलिक ॲसिड असेल तर प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा हेल्प करतं. आणि इन केस जर तुमची अनप्लॅन प्रेग्नन्सी असेल तर प्रेग्नन्सी कन्फर्मेशन झाल्यानंतर तुमच्या गायनेकोलॉजिस्टची कन्सल्ट करून तुम्ही फॉलिक ॲसिड चालू करून घेऊ शकता. नंबर 3, फॉलिक ॲसिड हे ॲक्ट कसं करतं? तर फॉलिक ॲसिड हे बाळाची जी ऑर्गॅनोजेनेसिस फेज असते, म्हणजे ज्यामध्ये बाळ तयार होतं त्यामध्ये सेल डिव्हिजन DNA फॉर्मेशनसाठी मदत करतं. नंबर 4, फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे काय त्रास होऊ शकतो? तर फॉलिक ॲसिडच्या कमतरतेमुळे जन्मणाऱ्या बाळाला जन्मतः दिसणारे दोष दिसण्याची जास्त शक्यता असते. त्यामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्टमध्ये अनएन्सेफॅली, ज्यामध्ये बाळाच्या डोक्यावरची जी मेंदूवरची जी कवटी असते ती ॲब्सेंट असते. मेनिंगोमायलोसिस, ज्यामध्ये बाळाचा जो ब्रेनचा पार्ट असतो तो बाहेर आलेला असतो. आणि स्पायना बायफिडा, म्हणजे बाळाचा जो पाठीचा मणका असतो त्यामध्ये डिफेक्ट असतो. आणि कंजेनायटल हार्ट डिसीज, म्हणजे जन्मतः दिसणारे हृदयाचे रोगसुद्धा दिसून येतात. क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट ह्यासारखे आजार फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे दिसून येतात. आणि फॉलिक ॲसिड नंबर 5, फॉलिक ॲसिडचा डोस काय आहे? तर नॉर्मली फॉलिक ॲसिडचा डोस हा जर तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल जन्मतः दिसणाऱ्या बाळाला दोष दिसण्याची तर आणि किंवा तुमच्या प्रिव्हियस बाळाला दोष दिसून आले असतील तर त्याचा डोस हा इन्क्रीज करावा लागतो. आणि नंबर 6, फॉलिक ॲसिड हे मिळतं कशामधून? तर ह्याला आपण 4 जनरेशन्समध्ये डिवाईड करूया. फर्स्ट जनरेशन फूड्समधून, म्हणजे आहारामध्ये दररोजच्या वापरातील भाज्या, मेथी, पालक, लेट्यूस, हरभरे आणि ब्रोकोली आणि बाजारामध्ये मिळणारे फोर्टिफाईड्स फूडमध्ये फॉलिक ॲसिड आढळून येतं. नंबर 2, मोस्ट कॉमनली यूज होणारे टॅबलेट फॉलिक ॲसिड. नंबर 3, एल-मिथाइल फोलेट हे फॉलिक ॲसिडचं ॲक्टिव्ह फॉर्म आहे, म्हणजे जेव्हा बॉडीमध्ये फॉलिक ॲसिड जातं त्याला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होण्यासाठी त्याला 4-HFR रिडक्टेस नावाच्या एन्झाईमची गरज असते. तर मोस्ट ऑफ द इंडियन पॉप्युलेशनमध्ये ह्या एन्झाईमची डिफिशियन्सी आढळून आलेली आहे. तर त्यामुळे त्याचं डायरेक्टली ॲक्टिव्ह फॉर्म घेतलं तर ते आपल्याला जास्त बेनिफिशियल राहील. आणि नंबर 4, क्वाड्रिफॉलिक ॲसिड हे एक स्ट्रक्चरल ॲनालॉग, म्हणजे हे सिमिलर एल-मिथाइलसारखं दिसणारं सिंथेटिक ड्रग आहे. तर ज्यामध्ये हे ड्रग जे आहे ते डायरेक्टली इंटेस्टाईन, म्हणजे आतड्यामधनं ॲब्झॉर्ब होतं, म्हणजे त्यामुळे हे जे ब्लडमध्ये दिसणारं फॉलिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त दिसून येतं. आणि नंबर 7, फॉलिक ॲसिडचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? तर ॲज सच हे वॉटर सॉल्युबल विटॅमिन आहे, तर ह्याचे साईड इफेक्ट्स हे फार रेअर आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी मोस्टली ट्राय केलं आहे की फॉलिक ॲसिडबद्दल बहुतांश प्रेग्नन्सीमध्ये जो पार्ट आहे तो कव्हर व्हावा. जर तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.